Hello, student. Today we'll start our new chapter that is 2.3 the worm. Worm म्हणजे की अळी असते ती एक, त्याला आपण किडा पण म्हणू शकतो. So warming up exercises there, so that we will see. Question 1. Worms play a very important role in maintaining ecological balance. They are friends of farmers. Form groups and discuss the significance of worm in the above two roles. So you just have to discuss about worms, how they loosen the soil, bring up fertile soil and turn organic garbage into organic fertilizers, provide protein, etc. So you just have to make group and you have to discuss about this point. म्हणजेच काय तर हे जे वॉर्म असतात म्हणजे एक ते गांडूळ असतात किंवा दुसरे पण किडे जे असतात ते लूज करतात सॉईलला. आपण बघतो माती जेव्हा पाऊस येतो पूर्ण चिकट झालेली असते, पण नंतरून हे जे वॉर्म्स असतात ते पूर्ण त्या सॉईलमध्ये फिरून ती सॉईल लूज करत असतात, फर्टाईल करत असतात, म्हणजे त्यामध्ये पीक येण्यायोग्य काहीतरी करत असतात. आणि जे आपलं कचरा असतो ऑर्गॅनिक गार्बेज, जो कचरा असतो भाजीपाल्याचा वगैरे, त्याला ते काय करतात फर्टिलायझर्स म्हणजे खत बनवतात त्याच्यापासून. म्हणजे त्या गार्बेजमध्ये जर आपण ह्याचा वॉर्म सोडल्या तर ते त्याला खाऊन त्यांच्या विष्ठेमार्फत त्याचं ते खत तयार होत असतं किंवा त्याचे तुकडे करून ते फर्टिलायझर तयार होतं. आणि ते प्रोटीन प्रोव्हाइड करायचं सुद्धा काम पिकांना करत असतात. पिकांना म्हणण्यापेक्षा जे काही जमीन असते तिच्यामध्ये. So these are the points which you have to discuss. Question 2. Think and write down how the following creatures can be useful. तर खाली काही क्रिएचर्स दिलेले आहे, ते कशी युजफुल आहे ते तुम्ही सांगायचं आहे. ड्रॅगन फ्लाय eats mosquito and flies, controls unwanted insects. ड्रॅगन फ्लाय काय करत असते, मॉस्किटो खात असते आणि जे अनवॉन्टेड इन्सेक्ट्स आहे ज्यांची काही गरज नाही आहे त्यांना कंट्रोल करायचं काम ड्रॅगन फ्लाय करत असते. आपण त्याला हे पण म्हणू शकतो, एक नाकतोड्यासारखाच प्राणी असतो त्याला ड्रॅगन फ्लाय म्हणतो आपण. नंतर बी स्पायडर कीप्स इन्सेक्ट पॉप्युलेशन अंडर कंट्रोल. स्पायडरसुद्धा त्याच्यापेक्षा जे काही छोटे किडे असतात ते स्पायडर मारून खाण्याचं काम करतो. इव्हन घरातली घरमाशी असते ती सुद्धा स्पायडर खातो. नंबर सी ॲड्स turn and aerate the soil, helps in seed dispersal. ॲन्ट्स जे असतात मुंग्या, ते ॲरेट करायचं काम करतात सॉईलला, म्हणजे काय मोकळे भुसभुशीत करायचं काम करत असतात. आणि जे सीड्स असतात ते सीड्सला हवा लागण्यासाठी माती मोकळी असण्याची खूप गरज असते. उबदार बनवायचं काम करत असतात मुंग्या. हनी बीज प्रोव्हाइड हनी, मध पुरवतात आपल्याला. हेल्प इन पॉलिनेशन म्हणजे काय तर फ्लावर्सचं जे काही पॉलिनेशन होत असतं, फ्लावरपासून फ्रूट तयार होण्याचं, त्यामध्ये पण आपल्याला मधमाशांची मदत होत असते. अर्थवॉर्म्स म्हणजेच काय तर जमिनीमधले फॉर एक्झाम्पल गांडूळ वगैरे असेल तर. लूजन द सॉइल, टर्न ऑर्गॅनिक गार्बेज इंटू फर्टिलायझर. सो दीज आर द useful things of these creatures. Number 3. Little creatures in nature can also be your teachers. Think and write what we can learn from the following. So what we are able to learn from nature is this creature. म्हणजे हे जे काही आहे वॉर्म्स वगैरे हे जे क्रिएचर्स आहेत त्यांच्याकडनं आपल्याला काय शिकायला मिळतं. नंबर 1. बीज ऑर्गनायझेशन, हार्डवर्क अँड सेल्फ सॅक्रिफाईस. B. Ants teamwork, hard work, discipline. Spiders patience, perseverance. Number D. Caterpillars patience, acceptance of change. So these are the things which are able to learn from this creature. You can find out more qualities also of this creature. Number 4 is there. Breeding worm to convert organic waste into fertilizer is called vermiculture or vermicomposting. म्हणजे जे काही खत बनवलं जातं गांडुळांपासून
त्याला आपण कंपोस्ट खत म्हणतो. तर ते कुणापासून? ऑर्गॅनिक वेस्टपासून बनवलं जातं. फाइंड आउट मोर अबाउट वर्मिकल्चर and how you can carry out the same in your garden backyard to fertilize your plants at home. So you have to find out how the organic waste is converted into fertilizer, and how you can carry out the same in your garden, so that you have to um, see as a project. You can do as a project, and you can use that manure for your plants. Okay, so question 2 and 3 answers I will send you on WhatsApp. You just write down that. And this question 1 and 2, question 1 discussion is there, and question 4 actually you have to work on that as a project. So you just collect your organic waste and just make that fertilizer at your home or at your garden, and you can use that for your plants. Okay, so this is today's video. Have a nice day.